मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, नागरिकांपासून वाचण्यासाठी केला गोळीबार। रेल्वे स्टेशनवर मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, पळ काढताना हवेत गोळीबार। पळ काढणाऱ्या चोरांचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल। पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना थोपविण्यासाठी चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना संध्याकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली। त्यानंतर तिघे चोरटे फरार होण्यात यशस्वी ठरले। यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते। उलटसुलट चर्चांनाही उधाण आले। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रेल्वे स्थानकातून चोरट्यांनी पळ काढत जवळच असलेल्या रामवाडीत हवेत गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। मलकापूर पोलीस फरार चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गंगासागर एक्सप्रेस आली होती। त्यातील प्रवाशाच्या मोबाईल चोरीच्या प्रयत्नात हे तिघे जण होते। 3 चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर नागरिकांकडून त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला। या चोरट्यांनी पळ काढला। यावेळी नागरिक मागे असल्याचे पाहून तिघांपैकी एका चोरट्याने आपल्या जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला। फलाटावर आधीपासूनच बसून असलेल्या त्या तिघांनी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार तेथे असलेल्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान रेल्वे आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी तिघे तेथून पळ काढून रेल्वेच्या कुंपण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी परिसरातून पळत सुटले। यावेळी काही नागरिक त्यांचा पाठलाग करत धावत निघाले। नागरिक आपल्याला पकडतात की काय या भीतीपोटी त्या तिघांपैकी एकाने त्याच्या जवळील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला। यानंतर नांदुरा रोडवर ऑटो रिक्षामध्ये बसून ते पसार झाले। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवई यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करत आहेत। घटना अशी घडली आहे का रोजी संध्याकाळी 05 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली। त्यावेळी तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे आरपीएफचे जवान आले, थोडी पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली। त्यानंतर तिघेजण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते। तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले। त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली, त्यात एक बसला। त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला। त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला। त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्हीत दिसत आहे। या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये। रामवाडीत रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला। तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावे, तर त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा। आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, मलकापूर, बुलढाणा।